वेलकम मुलांनो टू मेहरी कोचिंग क्लासेस. आज आपण लॉज ऑफ मोशन मधील पुढील पार्ट पाहणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहे मोमेंटम कन्सेप्ट. व्हॉट इज मोमेंटम? द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी इट इज कॉल्ड एज काय? मोमेंटम. कशाचं प्रोडक्ट? मास आणि वेलॉसिटीचा प्रोडक्ट, तर त्याला आपण मोमेंटम म्हणतो. मग मोमेंटमचं आपल्याजवळ डेफिनेशन येणार आहे मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी इट इज कॉल्ड एज काय? प्रोडक्ट. प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी इट इज कॉल्ड एज काय? मोमेंटम. तर मोमेंटम ही आपल्याला एक टर्म दिलेली आहे. तर या मोमेंटमचं एसआय युनिट आहे मुलांनो केजी मीटर पर सेकंद. केजी मीटर पर सेकंद. त्याचबरोबर सीजीएस युनिट जे आहे ते ग्रॅम सेंटीमीटर पर काय? सेकंद. ग्रॅम सेंटीमीटर पर काय? सेकंद. आता मोमेंटम म्हणजे काय? तर एखादी बॉडी आहे समजा, या बॉडीला आपल्या मास असतो मुलांना. हा पेन आहे, याला काहीतरी मास आहे, आणि हा पेन जर आपण वेलॉसिटी मध्ये आणला मुलांना, हा पेन जर आपण वेलॉसिटी मध्ये आणला तर त्याला मी म्हणू शकतो मोमेंटम. त्याला मी काय म्हणू शकतो? मोमेंटम. आता यानंतर आपण मोमेंटमचं काही एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ते एक्सप्लेनेशन आपण डीप मध्ये घेणार आहे. ठीक आहे मुलांना, आपण मोमेंटमच्या काही ज्या प्रॉपर्टीज आहेत ते पाहणार आहोत. पहिली प्रॉपर्टी आहे मोमेंटम ऑलवेज इज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. मुलांनो, मोमेंटम हे नेहमी ज्या डायरेक्शन वेलॉसिटी असते त्या डायरेक्शन नसतं. मोमेंटम इज ऑलवेज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. सेकंड, मोमेंटम इज वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम इज वेक्टर क्वांटिटी. का? वाय इट इज वेक्टर क्वांटिटी? त्याला डायरेक्शन असते म्हणून मोमेंटम काय असते? वेक्टर क्वांटिटी असते. त्यानंतर तिसरा पॉइंट आपण पाहणार आहे मोमेंटम बद्दल. व्हेन unbalanced force is applied on the body, the velocity of the body changes. The velocity of the body changes. पहा मुलांनो, काय होते पॉइंट मध्ये आपण काय म्हणत आहे की ही जर बॉडी आहे, ही आहे रेस्ट पोझिशनवर तुमची बॉडी. या बॉडीवर आपण जर अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला तर या बॉडीची वेलॉसिटी बदलते. वेलॉसिटी ऑफ द बॉडी चेंजेस. आता वेलॉसिटी बदलल्याबरोबर आपल्या लक्षात येते ऍज द वेलॉसिटी ऑफ द बॉडी चेंजेस. पहिला पॉइंट, मोमेंटम इज इन ऑलवेज डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. सेकंड पॉइंट, मोमेंटम इज वेक्टर क्वांटिटी. थर्ड पॉइंट, व्हेन अनबॅलन्स फोर्स is applied on the body, the velocity of the body काय? changes. वेलॉसिटी बदलते. एक जर आपण याच्यावर अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला तर याची वेलॉसिटी काय होते? बदलते. मग आता वेलॉसिटी बदलल्याबरोबर मोमेंटम ऑल्सो चेंजेस, कारण फॅक्टर जो अफेक्ट होतो आपला वेलॉसिटीवर तो मोमेंटम असतो. ठीक आहे. तर ऍज द वेलॉसिटी चेंजेस momentum also changes. पहा मुलांनो, जसं काय होतं पहा, अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला बॉडीवर, वेलॉसिटी त्या बॉडीची तर बदलली. वेलॉसिटी बदलल्याबरोबर त्याचं मोमेंटमही बदलते, कारण मोमेंटम हा टोटल कशावर डिपेंड असतो? वेलॉसिटीवर. मोमेंटम टोटल डिपेंड्स अपॉन द वेलॉसिटी. मग इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो की अनबॅलन्स force changes the momentum. Unbalanced force changes the momentum. Unbalanced force हे मोमेंटम काय करते? बदलते. चला पहा, आपण पाहिलं मोमेंटम म्हणजे काय. मोमेंटम आहे मास इंटू काय? वेलॉसिटी. मास इंटू काय? वेलॉसिटी. मोमेंटम इज मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी. युनिट इज kg.meter per second. Momentum is always in direction of velocity. Momentum is always vector quantity. Then
when the unbalanced force is applied on the body, it changes the velocity. The body velocity of the body changes. आणि त्याचबरोबर as the velocity changes, momentum also changes. This shows that unbalanced force changes the momentum. Unbalanced force changes the momentum. आपण पाहणार आहे तीन टाइप्स: पॉझिटिव्ह एक्सेलरेशन, निगेटिव्ह एक्सेलरेशन आणि झिरो एक्सेलरेशन. तर पहिले आपण पाहणार आहे पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. व्हॉट इज पॉझिटिव्ह एक्सेलरेशन? when the acceleration is in direction of velocity, it is called as positive acceleration. It is called as positive acceleration. When the acceleration is in direction of velocity, समजा याच दिशेनं तुमची वेलोसिटी चालली आणि त्याच दिशेनं एक्सेलरेशन होत आहे, तर त्याला मी काय म्हणतो? पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. जसं आपण लहानपणी पाहतो, छोटे मुलं एखाद्या गाडीला दोरा बांधतात, ठीक आहे, रस्सी बांधतात, ठीक आहे, आणि ती खेचत जातात, ठीक आहे. तर आपल्या लक्षात येते की वेलोसिटी याच दिशेनं जात आहे. हा मुलगा खेचत आहे त्या ट्रॉलीला, एखाद्या खेळण्याला तो खेचत आहे. वेलोसिटी याच दिशेनं जात आहे आणि एक्सेलरेशन सुद्धा याच दिशेनं होत आहे. मुलांना वेलोसिटी सुद्धा याच दिशेनं जात आहे आणि एक्सेलरेशन सुद्धा याच दिशेनं होत आहे. तर याला आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. वेलोसिटी सेम डायरेक्शन, एक्सेलरेशन सेम डायरेक्शन, तर त्याला आपण नक्कीच म्हणू शकतो काय? पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. इट इज कॉल्ड एज काय? पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. पहा डेफिनेशन. when the acceleration is in direction of velocity, it is called as काय? पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. डायरेक्शन वेलोसिटीची तेच आणि एक्सेलरेशनची तेच, तर त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. आता याची दुसरी टाईप आहे तुमची निगेटिव्ह एक्सेलरेशन. दुसरी टाईप आहे मुलांनो निगेटिव्ह एक्सेलरेशन. आता निगेटिव्ह एक्सेलरेशन मध्ये काय म्हणतो पहा, ठीक आहे. when the acceleration is in direction of velocity, it is called as positive acceleration. when the acceleration is in opposite direction of velocity, इथं शब्द येईल opposite direction of velocity. पहा W आपण. when the acceleration is in opposite direction of velocity, it is called as negative acceleration. It is called as negative acceleration. when the acceleration is in opposite direction of the velocity, it is called as काय? निगेटिव्ह एक्सेलरेशन. त्याला आपण नक्कीच निगेटिव्ह एक्सेलरेशन म्हणतो. म्हणजे काय? तर वेलोसिटी या दिशेने चाललेली आहे मुलांना आणि एक्सेलरेशन या दिशेने होत आहे. वेलोसिटी इकडे चाललेली आहे आपली आणि एक्सेलरेशन तुमचं अपोजिट डायरेक्शन नाही. देन इट इज कॉल्ड एज काय? निगेटिव्ह एक्सेलरेशन. इट इज कॉल्ड एज काय? निगेटिव्ह एक्सेलरेशन. ही झाली निगेटिव्ह एक्सेलरेशनची डेफिनेशन. त्यानंतर आपण पाहणार आहे झिरो एक्सेलरेशन. तिसऱ्या याच्यात आपण पाहणार आहे झिरो एक्सेलरेशन. ठीक आहे. तर यामध्ये आपण पाहतो की एक्सेलरेशन जे आहे त्यामध्ये तुमची वेलोसिटी जी आहे ती जी राहते तर ती तुमची नो चेंज असते. when there is no change in the velocity of the body, when there is no change in the velocity of the body, it is zero acceleration. पहा मुलांनो, व्हॉट इज झिरो एक्सेलरेशन? वेन देअर इज नो चेंज, कोणत्याच प्रकारचा बदल नाही आहे ज्यावेळेस वेलॉसिटीमध्ये, तर त्यावेळेस आपण म्हणतो झिरो एक्सेलरेशन. बॉडी जागच्या जागी आहे, रेस्ट पोझिशनवर आहे. एखादा मनुष्य बसलेला आहे तिथंच थांबला, रेस्ट पोझिशनवर आहे, त्याची वेलॉसिटी काय राहणार आहे? झिरो. किंवा एखादी गोष्ट युनिफॉर्म मोशन मध्येच आहे,
आता युनिफॉर्म मोशन म्हणजे सतत चालत आहे, तर त्याला आपण नक्कीच काय म्हणू शकतो, झिरो एक्सेलरेशन. तर हे कन्सेप्च्युअल असते मुलांना, हे कन्सेप्ट लक्षात येणं आवश्यक आहे. तसं पाठ करण्याचा फिजिक्स हा सब्जेक्ट नाही आहे. हा जो सायन्सचा तुमचा बेस आहे हा फिजिक्सचा आहे. ठीक आहे. चला, झिरो इट इज कॉल्ड एज काय, झिरो एक्सेलरेशन. एक्झाम्पल येऊ शकते आपलं बॉडी ऍट रेस्ट. हे एक एक्झाम्पल आहे, बॉडी रेस्ट मध्ये आहे. किंवा दुसरे एक्झाम्पल असू शकते बॉडी इन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन, एखादी बॉडी जे युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. तर या दोन्ही एक्झाम्पल्स आपल्याला महत्वाचे आहेत. ठीक आहे. तर आज आपण पाहिलं पॉझिटिव्ह एक्सेलरेशन, निगेटिव्ह एक्सेलरेशन आणि झिरो एक्सेलरेशन. तर पॉझिटिव्ह एक्सेलरेशन मध्ये आपण काय म्हटलं होतं मुलांना, पॉझिटिव्ह एक्सेलरेशन मध्ये वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन एकाच दिशेनं असते. वेन द डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन अँड वेलॉसिटी सेम, इट इज पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. त्याचबरोबर निगेटिव्ह मध्ये आपण काय म्हटलं, वेलॉसिटी एका दिशेने जात आहे आणि एक्सेलरेशन एका दिशेने येत आहे, तर त्यांचे डायरेक्शन अपोजिट असतात मुलांना. आणि त्याचबरोबर झिरो एक्सेलरेशन मध्ये आपण म्हटलेलं आहे की वेन देअर इज नो चेंज इन वेलॉसिटी, कोणत्याच प्रकारचा बदल नाही आहे वेलॉसिटीमध्ये, तर त्याला आपण झिरो एक्सेलरेशन म्हटलेलं आहे. जसं एखादं एक्झाम्पल घेतलं आपण, एखादी बॉडी जी आहे मुलांना ती रेस्टवर आहे, द बॉडी इज ऍट अ रेस्ट पोझिशन, रेस्टवर आहे. किंवा एखादी बॉडी जी आहे ती युनिफॉर्म मोशन मध्ये आहे, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की हे आपलं एक्सेलरेशन आहे. तर ह्या झाल्या एक्सेलरेशनच्या 3 टाइप्स. याला अजून डीप मध्ये आपण कंटिन्यू करणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल नोटिफिकेशन ऑन करावं लागेल.